मुंबईतली दृश्य आपण बघतोय। सायन परिसरात पाणी साचलंय रस्त्यावर आणि या पाण्यातून वाट काढत वाहनांना पुढे जावं लागतंय। तर दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात अजूनही मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे, पाणी सुद्धा साचलंय आणि याच पाण्यातून मुंबईत ठिकठिकाणी वाट काढत वाहनांना पुढे जावं लागतंय। त्यामुळे अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सध्या पुढे सरकते आहे। तर दादरच्या याच हिंदू कॉलनीतून आपला प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहे। विशाल, काय स्थिती दिसते हिंदू कॉलनीमध्ये? सौरभ, आता मी दादर येथील हिंदू कॉलनीमध्ये आहे आणि हिंदू कॉलनीची जर स्थिती आपण पाहायची झालं तर हिंदू कॉलनीला एखाद्या तलावाचं किंवा समुद्राचं स्वरूप आलंय असं आपण म्हणू शकतो, कारण का रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय। आता पण जर आपण पाहायला गेलं तर दादर या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय। मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, या परिसरात सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। मुसळधार पाऊस असा पडतोय आणि सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं आज अंदाज दिला होता की मुंबई शहरामध्ये आणि ठाणे पालघर या शहरांमध्ये मुसळधार पाऊस किंवा ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीचा पाऊस सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी 7 वाजल्यापासून ज्या पद्धतीनं पावसाला सुरुवात झालेली आहे, त्या पावसानं कुठेही विश्रांती जी आहे ही घेतलेली नाही। त्यामुळे आपण जर या हिंदू कॉलनीचं जर दृश्य पाहायला गेलं तर थेट दादर रेल्वे स्थानक हे अगदीच हाकेच्या अंतरावरती आणि याच रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी अनेक मुंबईकर जे आहेत हे या पाण्यातनं वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक वाहनं या पाण्यामध्ये बंद पडताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक जी आहे ही काहीशी खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। वाहतूक कोंडी जी आहे ही अनेक ठिकाणी झालेली आहे। मात्र हिंदू कॉलनीचा जर आपण आढावा घ्यायचं झालं तर हिंदू कॉलनीमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास झालं अशाच पद्धतीनं पाणी जे आहे हे साचलेलं आहे। या पाण्याचा निचरा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याच्यातच आज समुद्राला उधाण सुद्धा आहे, हायटाईड आहे आणि हायटाईड असल्या कारणांमुळे पाण्याचा निचरा जो आहे हा मुंबईतील सखल भागातनं होत नाही आहे। त्यामुळे अनेक मुंबईकरांना याच पाण्यातून वाट जी आहे ही काढावी लागते। प्रशासनाकडनं मुंबईकरांना आवाहन करण्यात आलंय, कारण का रविवार असल्या कारणानं मुंबईकर पावसाचा आनंद घेण्यासाठी किंवा समुद्र किनाऱ्यांवरती जाणं पसंत करतात। त्यामुळे कुठचाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी प्रशासनानं सोबत राहत हिंदू कॉलनी भागातली ही दृश्य आहेत। सायनमध्ये नेमकी आता काय स्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी आनंद पांडेकडे जाऊयात। आनंद, काय स्थिती आहे आता सायन भागात? प्रचंड पाणी दिसतंय तुमच्या मागे रस्त्यावर साचलेलं। वो सौरभ, आपको बता दें कि ये साइन का इलाका है, जहाँ पे आप देख सकते हैं यहाँ पे 2 से 3 फीट पानी लगा हुआ है। गांधी मार्केट और पूरे इलाके में आप देख सकते हैं कि 2 से 3 फीट पानी लगा हुआ है। इसी रास्ते से जो है गाड़ियाँ जा रही हैं, काफ़ी सारी गाड़ियाँ बंद पड़ी हुई हैं और इसमें जो है पानी में बच्चे खेल रहे हैं, पानी का एंजॉय उठा रहे हैं। आपको बता दें कि और भी जो घर हैं आजू बाजू के, उन पूरे इलाके में पानी भर गया है, घरों में लोगों को पानी भर गया है और ये तकरीबन 1 से 1.5 किलोमीटर का जो एरिया है साइन गांधी मार्केट का, पूरा यहाँ पे कम से कम 1 से 2 फीट जो है पानी भरा हुआ है और लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ा है। मौसम विभाग ने आज चेतावनी जारी की है कि मुंबई में तेज़ बारिश हो सकती है। तकरीबन 2 घंटे से मुंबई में लगातार तेज़ बारिश हो रही है, जिसका असर मुंबई पर दिखाई दे रहा है। धन्यवाद या सगळ्या आढाव्याबद्दल।